तुमचं स्वागत आहे जे के एक्झाम टाईम या यूट्यूब चॅनलवर. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या सर्व जी केच्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवनवीन जी केचे प्रश्न जे पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहेत असे प्रश्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक सिरीज आपण उपलब्ध करून येणार आहोत. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण पाहूया. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, त्याचे काही प्रश्न पाहणार आहोत, त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिला प्रश्न पाहूया. कोकण किनारपट्टीची निर्मिती ही कशी झालेली आहे? तर महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग जो कोकण किनारपट्टी आहे, त्या कोकण किनारपट्टीची निर्मिती सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन झालेला आहे. तर थोडक्यात आपण पाहू की प्रस्तरभंग म्हणजे काय. तर हा जो सह्याद्री पर्वत आहे, हा सह्याद्री पर्वत आहे. त्याचबरोबर हा खाली जो खचलेला भाग आहे, हा खाली खचलेला जो भाग आहे हा पूर्णपणे कोकण म्हणून आपण पाहतो. तर जो खाली खचलेला भाग आहे तर यालाच प्रस्तरभंग असं म्हटलं जातं. तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोकणामध्ये किती जिल्हे समाविष्ट आहेत? तर कोकणामध्ये टोटल 7 जिल्हे समाविष्ट आहेत. त्याची यादी ही आहे: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर असे कोकणामध्ये 7 जिल्हे समाविष्ट आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे किती प्राकृतिक विभाग पडतात व त्यांची नावे काय आहेत? प्राकृतिक विभागामध्ये महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग आहेत: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठारला आपण दख्खनचं पठार असं सुद्धा ओळखतो. या आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेस कोणत्या तालुक्यापासून दक्षिणेस कोणत्या तालुक्यापर्यंत आहे? तर उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत हा विस्तार आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढं आपण पाहू. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात? तर याला कोकण किनारपट्टी असं म्हणतात. अत्यंत बेसिक क्वेश्चन आहे, भरतीला जास्तीत जास्त रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा प्रश्न कव्हर करण्यात आलेला आहे. हे आपण पाहूया. कोकण किनारपट्टीचे क्षेत्रफळ किती आहे? तर कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ हे 30,728 चौरस किलोमीटर आहे. हा प्रश्न देखील पाठ करा. काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात जे पाठ असणं गरजेचंच आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी कोणत्या भागात आहे? तर कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी ही उत्तरेकडे आहे. तर कोकणाचा जर आपण भाग पाहिला तर कोकणाचा भाग असा चिंचोळ्या प्रकारचा आहे. या डायग्राममध्ये आपण पाहूया. तर ही जी उत्तरेची बाजू आहे, तर उत्तरेची बाजू ही दक्षिणेच्या बाजूच्या तुलनेमध्ये अधिक रुंद आहे. त्यामुळं ह्याचं योग्य उत्तर आहे उत्तरेकडे कोकणाची रुंदी ही सर्वाधिक आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोकणाच्या उत्तरेकडील भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? जो आपण कोकणाचा आत्ताच पाहिलेला उत्तरेकडचा भूभाग आहे तो बेसॉल्ट ह्या खडकापासून बनलेला आहे, जो अग्निजन्य खडक आहे. तर या खडकापासून कोकणाचा उत्तरेकडचा भाग बनलेला आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहू. कोकणाच्या दक्षिण भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? तर संपूर्ण कोकणाचे जे 2 भाग पडतात, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, तर त्या दक्षिण कोकणामध्ये जास्त करून जांभा खडक आढळतो. त्याचं कारण हे आहे की त्या प्रदेशामध्ये पावसाचा आपण पर्जन्यमान जास्त पाहतो. आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्गमध्ये आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आपण पाहतो. तर सर्वाधिक पर्जन्यमान असल्याच्या कारणामुळे जांभा खडक त्या ठिकाणी आढळतो. पुढचा प्रश्न पाहूया. हा आत्ताच आपण कव्हर केला. दक्षिण कोकणात जांभा खडक आढळण्याचे कारण काय आहे? तर अधिक पर्जन्यमान. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आढळते, तर त्या मृदेला काय म्हणतात? तर त्या मृदेला भाबर मृदा म्हणतात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टँडर्ड सोर्समधून हा प्रश्न कव्हर केलेला आहे, त्यामुळं हा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत. तर हा प्रश्न तुम्ही पाठच करा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. कोकणाच्या कोणत्या भागामध्ये तांबडी व पिवळसर मृदा आढळते? तर आपण जर पाहिलं तर कोकणाच्या उत्तर कोकणामध्ये तांबडी व पिवळसर मृदा आढळते. महाराष्ट्राचा जर आपण नकाशा पाहिला तर जनरली महाराष्ट्र हा त्रिकोणाकारचा आहे. तर जसं ही कोकणची बाजू आहे, ह्या कोकणामध्ये आपण पाहतो तर तांबडी व पिवळसर मृदा आढळते. त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ही मृदा आढळते. तर हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. कोकणाला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर संपूर्ण कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ही फॅक्च्युअल गोष्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा, पाठच करा.
कोकणातील नद्यांचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो? तर कोकणातील नद्या ह्या सर्व नद्या, कोकणामध्ये असणाऱ्या सर्व नद्या ह्या पश्चिम दिशेने वाहतात. तर आपण पाहूया, हा सह्याद्री पर्वत जर आपण म्हटला तर सह्याद्री पर्वताच्या ह्या पश्चिमेकडून जास्तीत जास्त ज्या नद्या आहेत कोकणातल्या त्यांचा जास्तीत जास्त हा उगम सह्याद्री पर्वतामध्येच झालेला आहे. तर या सर्व नद्या ज्या पश्चिमेकडून वाहतात त्या काही अशा प्रकारे वाहतात. तीव्र उतार असल्यामुळं ह्या नद्या अतिशय जास्त खनन कार्य करतात, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर या नद्यांच्याद्वारे वेगवेगळे खाड्यासुद्धा तयार झालेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्याच्यावरही व्हिडिओ कव्हर करूया. तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोकण किनारा कोणत्या प्रकारचा आहे? तर कोकण किनारा हा रिया प्रकारचा आहे. आपण पाहतो कितीतरी वेळा वाचतो की कोकण किनारा हा रिया प्रकारचा आहे. तर नेमका रिया प्रकार म्हणजे काय, तर ते आपण आज पाहूया. कोकणाचा जो काही भाग आहे, कोकणाचा जो भाग आहे तो काही अशा झिगझॅग पद्धतीचा आहे, म्हणजेच असा दंतूर प्रकारचा आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या किनारपट्टीला रिया प्रकार असं म्हटलं जातं. म्हणून कोकणाचा जो काही किनारा आहे तो रिया प्रकारचा आहे. काही गोष्टी आपण कन्सेप्टच्या माध्यमातून पण शिकत जाऊया, कारण फक्त पाठ केल्यानं त्या गोष्टी आज पाठ राहतात पण काही वेळानंतर आपण त्या विसरून जातो. तर काही कन्सेप्टच्या माध्यमातून काही फॅक्च्युअल गोष्टी अशाच पाठ करून आपण घेऊ. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कोकणाच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राजवळ असणाऱ्या सखल भागाला काय म्हणतात? तर कोकणाचा जो काही पश्चिमेचा भाग आहे तर आपण ड्रॉ करूया तो भाग. हा सह्याद्री पर्वत आणि हा कोकण, हा अरबी समुद्र. तर हा जो पश्चिमेकडचा जो भाग आहे, हा पश्चिमेकडचा जो भाग आहे इथं थोडासा उतार आहे, त्यामुळं याला खलाटे असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, याला खलाटे असं म्हटलं जातं. आणि वरील भाग आहे त्याला वलाटे असं म्हटलं जातं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. कोकणातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा जास्त लाभला आहे व किती आहे? तर सर्वाधिक समुद्रकिनारा कोकणामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे, 237 किलोमीटर. ही गोष्ट पाठच ठेवा, कारण मागील कितीतरी परीक्षांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. कोकणातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ठाणे या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर तो आपण पाहू किती आहे, तर 25 किलोमीटर आहे. सर्वात कमी असे प्रश्न पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. तर अशा प्रश्नांवर जास्तीत जास्त फोकस करा. हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पेपरमध्ये दिसू शकतो. चला पुढचा प्रश्न पाहू. ठाणे जिल्ह्यातून मुख्यतः कोणती नदी वाहते? तर आपण ठाणे जिल्ह्याचा विचार जर केला तर ठाणे जिल्ह्यातून प्रामुख्याने उल्हास ही नदी वाहते. उल्हास ही नदी कोकणामधील सर्वात महत्त्वाची नदी मानली जाते, त्यामुळे हा प्रश्न कव्हर केलेला आहे. तर ठाणे जिल्ह्यातून उल्हास ही नदी वाहते, ही एक बाब लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आपण पाहू. तुंगार डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर तुंगार डोंगर हे पालघर व ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळतात. या दोन जिल्ह्यामध्ये हे डोंगर आढळतात. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे जो स्टँडर्ड सोर्समधून आपण कव्हर केलेला आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही पाठ ठेवा, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर चला मित्रांनो, आज आपले जे काही जीकेचे 20 प्रश्न होते त्याचे प्रश्न, त्याचबरोबर त्याची उत्तरं आणि ज्या ज्या प्रश्नांसाठी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीचे नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी एक नवीन उपक्रम करत आहोत. तर तो असा आहे की दररोज आपण जीकेचे 20 प्रश्न आणि त्याचे विश्लेषण आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.